महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी 50,000 जलतारा निर्माण करून एक आदर्श मॉडेल तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुका प्रशासनाला दिलेत। गुरुवारी सायंकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील तालुका प्रशासनाला 50,000 जलतारे म्हणजे शोष खड्डे निर्माण करण्याचे निर्देश दिलेत। गुरुवारी सायंकाळी झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, कृषी अधिकारी जालिंदर पांगारे आणि सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी उपस्थित होते। हे अकुशल स्वरूपाचं काम असल्यानं शेतकरी स्वतः जॉब कार्डवर काम करू शकतात। प्रत्येक गावात किमान 50 शेतकरी सहभागी होतील याची काळजी घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिलेत। प्रत्येक शेताला पाणी या केंद्र शासनाच्या संकल्पनेवर आधारित प्रकल्पात 1 एकर शेतजमिनीत 4 बाय 6 फूट आकाराचा शोष खड्डा खोदला जाणार आहे। मोठ्या दगडांच्या साहाय्यानं पावसाचं पाणी अडवून ते जमिनीत मुरवलं जाईल, त्यामुळे पिकांचा ओलावा टिकून राहील, अतिरिक्त पाणी साचणार नाही आणि पीक उत्पादनात वाढ होईल। या योजनेतून डोंगराळ भागात 5,263 रुपये आणि इतर भागात 4,642 रुपये प्रति काम निधी मंजूर असून 90% कामं अकुशल स्वरूपाची असतील। 1 मे रोजीच्या ग्रामसभेत प्रकल्प मांडला जाईल। 5 मे पर्यंत लाभार्थ्यांची निवड करून प्रस्ताव तयार केला जाईल आणि 10 मे पर्यंत कामाचे आदेश दिले जातील। 20 मे पर्यंत 50,000 जलतारे पूर्ण करणं हे जिल्हा प्रशासनाचं उद्दिष्ट आहे। कामाच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गाव पातळीवर प्रत्यक्ष भेटी देणार आहेत।